हॅलो अँड बॅक टू नावन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतोय आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचं जर आपण एकंदरीत अपडेट केले तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल असेल आणि बघूया कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून एक सांघिक कामगिरीच्या जोरावर या महत्त्वाच्या सामन्यामधून आपला विजय संपादित करतोय. पूर्णा की भादवड, भादवड की पूर्णा. ऑन द टॉस अँड फास्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय गावदेव पूर्णा. ते अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय जोशी इलेव्हन भादवड, मनोहरजी जोशी यांचा संघ. चला सामन्याला पण लगेच सुरुवात करायची आहे. बाबू थोडासा आवाज दे ना. थोडा आवाज दे बस ना. काला हॅलो सर पंचांना विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज भालचंद तावरे. 5 बॉल गो आणि पहिला चेंडू थोडासा बिगिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आली. मिडल ऑफ बॅट चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. फलंदाज जगदीश नाईक याला एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि खाली क्षेत्र. चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सजला. फलंदाज जगदीश नाईकच्या बॅटमधून चौकार येतोय. चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना जगदीश. धावसंख्या बिनबाद 4. यानंतर कोणती आपण सजेशन करतो? यानंतर चौथा हिरवा मानकुली विपक्ष गंगामाता गुंदवली या दोन संघांमधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फास्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला सुंदर फ्लिक केला ऑन साइडला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. तिथे स्वरूपाने चेंडूला सुंदर असं आउटफील्ड मधून कलेक्ट केलं. मात्र ह्याच दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी झाली. पुन्हा एकदा जगदीश याला या 2 धावेने भादवड संघाची धावसंख्या होती बिनबाद 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पलगेल चेंडू सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अतिशय दमदार चांगला उत्तम प्रयत्न आपण पाहिला क्षेत्ररक्षक राकेश टावरे याचा. चेंडूला अडवण्यासाठी अतिशय उत्तम एफर्ट्स आपण पाहिलं. मात्र सरसुटी कुठे चेंडू देखील त्याला हुलकावणी दिली. चेंडू सीमाच्या बाहेर गेला. चौकाराला चौकार संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती बिनबाद 10. दोन्ही अंकामध्ये प्रवेश करताना संघ आपण पाहतोय जोशी इलेव्हन भादवड. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पॉलिवूड चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका. चेंडू वायडिश लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर करताना चौकार येतोय. पुन्हा एकदा भालचंद टावरे राईट मोरचा मारा. हलक्याच पावलांचा रणअप. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. फलंदाज जगदीश नाईक याला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तर तुमचं फुटवर्क. पदल आली ते फार महत्त्वाचं असतं. पायांची मोमेंट, पायांची हालचाल फार महत्त्वाची असते. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन एसट्यांच्या मागे निश्चित आपण पाहिला एसटी रक्षक कपिल चौधरी. मात्र त्या ठिकाणी चेंडूला व्यवस्थित गॅदर करत नाही, कलेक्ट करत नाही. एक संधी होती, नामी संधी होती मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची. कदाचित आपण हा जेल कॅरी केला असता तर बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का भादवड संघाला लागला असता. मात्र जर आणि तर या गोष्टींना क्रिकेटमधून स्थान नसतं. एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या पुढे सकते 11. बेलेचं सहकार्य देताना संघ गावदी पूर्ण. कारण की पहिल्या ओव्हरचं आपण एकंदरीत अपडेट पाहिलं तर फक्त आणि फक्त 3.5 मिनिटं खर्च केली. हडलक मयूर
खऱ्या अर्थानं मयूर अंतिम ओव्हरमधून काय कमालीचा खेळ या ठिकाणी केला. 4 मधून 4 उत्तुंग षटकाराच्या 8 मधून आपण पाहिलं होतं. संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावर असताना मात्र अंतिम क्षणी कुठेतरी पराभवाला सामोरी जावं लागलं. खऱ्या अर्थानं संघासाठी भरपूर काय केलं होतं. 100% एफर्ट्स आपण त्याचा पाहिला होता. 100% देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहिला होता. मात्र स्वतः मयूर अंतिम क्षणी आपण मयूरला पाहिलं, ज्यानं खऱ्या अर्थानं तो झेल सोडला, जीवदान दिलं आणि त्या ठिकाणी एक धाव गंगामाता गोंदिवली संघाची कंप्लीट झाली. हर्षा लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी चेंडूला पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, वारंवार चुका आपण पाहतोय. त्यांच्या माग एसटी रक्षक कपिल चौधरीच्या माध्यमातून बीट झाला फलंदाज, बीट झाला एसटी रक्षक, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 11 धावा धाव पलकावर. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फॅक हलक्यात बॅट फक्त आणि फक्त थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आला. फलंदाज जगदीश नाईक याला सलग पहिले 2 चेंडूचा आपण विचार केला तर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 2 चेंडू डॉट. गोलंदाज हर्षल लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. चेंज ऑफ पेस परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फुल्यांचा चेंडू मनोज याला साधावीसाठी फटका पाहिला. जगदीश नाईकच्या बॅटमधून आउट ऑफ इनसाइटचा फटका सजलाय. सेफ लँड होताना आपण पाहिले. शॉर्ट कव्हरला कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये महत्वाचा फलंदाज मला वाटतं सुभाष पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन बलदेव जोशी. नेक्स्ट बॅट्समन बलदेव जोशी. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाज हर्षल महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. धावची सुरुवात सुभाष पाटील. नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना. इन ऍक्शन मध्ये पाहतोय बलदेव जोशी. सध्या आदिव स्थिती भादवड संघाची 1 बाद 17. बलदेव जोशीच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट. एक धावाने स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं संघात धावसंख्या एक धावाने पुढे सरकी धावसंख्या होती ती 1 बाद 19. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना या ठिकाणी फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू जातो फाईनला आणि याच दरम्यान 1-2 धावा काढण्याची संधी झाली. धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती ती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या 1 बाद 21. ओव्हर क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या अंती 1 बाद 21. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10.50 ची सरासरी.
चला थोडंसं वेळेचं सहकार्य करा. पहिल्या 2 ओव्हरसाठी खर्च झाले फक्त 9 मिनिटं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज राकेश टावरे संघाचा कुल कॅप्टन. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज राकेश टावरे. हलक्यात फक्त चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट मेडिकलला आपण क्षेत्ररक्षण पाहिले. एक धावण्याची संधी. धावसंख्या 22. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज राकेश. चला यानंतर गंगामाता गुंदवली विरुद्ध चौटा इरमा मानकुली दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहा. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. अतिशय चांगला चेंडू. खऱ्या अर्थानं चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होताना फलंदाज जगदीश नाईक याची फटका मारण्याची सर्वात महत्त्वाच्या गोष्टी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिल्या तर एकंदरीत चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. तुमचं पद्धत लागली ते फार महत्त्वाचं असतं. चेंडूवरची नजर फार महत्त्वाची असते. या सर्व गोष्टींचा एक मिलाप होणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी घेण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या असते रे. पुन्हा एकदा राकेश. राटा मोरचा मारा. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ स्टंप. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मला वाटतं देवा टावरे याला बीट करून चेंडू मोठ्या सीमेच्या बाहेर जातोय. देवा टावरे याला मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाही आहे. कदाचित स्वतःला थोडंसं स्थिर करू शकला नव्हता त्या ठिकाणी. जेलगणीची आम्ही संधी दिली मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर हा षटकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज थोडीशी चूक करताना लाईन चुकीची हाताळताना गोलंदाज राकेश टावरे. हा चेंडू देखील थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. गवांतर धावणे संघ धावसंख्या 30 वर पोहोचली. 2 जीवदान दिल्यानंतर खऱ्या अर्थानं जगदीश नाईक याच्या बॅटमधून बघूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. या अगोदर जगदीश नाईक ला बाद करण्याची संधी मनोज याच्यासाठी आली होती. त्यानंतर आपण देवाजी टावरे याला पाहिलं. दोघांच्याकडनं मात्र थोडीशी मिस्टेक झाली. हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. या अगोदर आपण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहिला. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वारंवार चुका देखील मैदानामधून करताना गोलंदाज चुकीची लाईनअप चुकीचं हाताळताना गोलंदाज राकेश टावरे. धावसंख्या 31. कोणाची बाकी आम्हाला सांगत नाही. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बिग हिट. बिग ब्लास्ट. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपला थून फटका. एक प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. चेंडू जागेवरून चेंडूला सुंदरसं प्रहार केलं होतं ऑन साईडला आणि चेंडू बिग ब्लास्ट.
दूर कुठंतरी जाऊन पडतोय. या साधाव्यासाठी संघाची धावसंख्या देखील साधाव्याने पुढे सकते. धावसंख्या होते ती 37-37. मानकुली विपक्ष गुंदवली या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तिसरे षटक थोडंसं महागडं हाताळताना गोलंदाज राकेश टावरे ऑन दी फायर. जगदीश नाईक काय कमालीची फलंदाजी. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका. चेंडूचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि क्रिकेटमध्ये देखील फार महत्त्वाचं असतं. एक खराब चेंडूचा उत्तम समाचार आणि योग्य ते चेंडूचा सन्मान. एक धाव कंप्लीट. धावसंख्या आणि पुढे सकली. धावसंख्या होती ती 38-38. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर गोलंदाज राकेश. मला वाटतं कदाचित हा शेवटचा चेंडू असावा. अंतिम चेंडू आपल्या स्केलमधून जाताना गोलंदाज राकेश. राकेश चेंज ऑफ पेस परिवर्तन जे आपण पाहिलं चेंडूची गती कमी केली होती. बऱ्याचशा अतिशय उत्तम पद्धतीने आपण पाहिलं आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज हिट विकेट. कदाचित मला वाटतं फलंदाज बाद नसावा. खऱ्या हातानं चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावल्यानंतर कुठेतरी आपण पाण्याची व्यवस्था करा. थोडीशी मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा. फलंदाज बाद नसावा. कदाचित हा फलंदाज स्वतःचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण तुम्हाला देखील माहिती आहे कारण येणाऱ्या फलंदाजामधून पिंटू सारख्या फलंदाजाला संधी देण्याचा प्रयत्न ही खेळाची रणनीती आहे. चला 3 ओव्हर झालेले आहेत. चौथ्या षटकाला आपण लगेच प्रारंभ करा प्लीज. वेलेचं सहकार्य करा. स्प्रे पाहिजे का फर्स्ट पाणी पाणी बघा. पाण्याची व्यवस्था करा. चला यानंतर गंगामाता गुंदवली विपक्ष सवटा इरवा मानकुली या दोन संघामधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्स मध्ये यायचे.
चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज थोडासा मला वाटतं इंजॉईड झालेला आहे. मनोज चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं गोलंदाजी तो किशोर पाटील. चौथ्या षटकाला प्रारंभ. चेंडूला थोडासा स्वीप केला ऑन साईडला. चेंडू जातो फाईनला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा थांबवला होता आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावेने जोशी 11 भादवड संघाची धावसंख्या होती ती 40. आता मात्र एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज किशोर पाटील. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं स्वतःला परिपूर्ण झोकून दिलं होतं. त्या ठिकाणी झेल घेण्याचा एक जबरदस्त एफर्ट आपण पहिला प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज बलदेव जोशी हा फलंदाज बाद झालाय. नेक्स्ट बॅट्समन येतोय पिंटू. मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी. हा चेंडू मात्र थोडासा स्वेरे आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते का अवंतर धाव. या अवंतर धावने संघात धावसंख्या होती ती 42. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा ओव्हर प्रगती पथावर आहे. गोलंदाज किशोर पाटील. आता मात्र चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्नाचं उत्तर आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. पिंटू याच्या बॅटमधून येतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. धावसंख्या 48. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 चेंडू मधून बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा मानस. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाजाला निर्धाव चेंडू. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. धावसंख्या 54. शेवटचा अंतिम चेंडू. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. तर 4 षटकांची अंती धावसंख्या झाली ती 54 आणि विजयाचं लक्ष असेल ते 55 धावांचं एक विशाल लक्ष. चला आपण जाऊया टॉसबॉक्स मध्ये करून 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला चौथा हिरवा मानकुली तर दुसऱ्या बाजूला गंगामाता गोंदावली. दोन्ही संघाचे कॅप्टन या सन्मान्य जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते करूया महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. जगदीश नाना या.
इकडे बघा, समोर बघा. करूया दोन दिग्गज संघामध्ये एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला गंगामाता गोंदवली, दुसऱ्या बाजूला चौथा हिरवा मानकुली. कोण बोलतोय? चला अविनाश, काय म्हणणं आहे? टेल असं म्हणणं आहे. आणि मात्र अगेन्स्ट हेड पडतं. गंगामाता गोंदवली फक्त निर्णय सांगा. फिल्पस दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बघा दोन संघामधून नाणेफेक झाली. म्हणजे नाणेफेकीचा कॉल लागला गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी चौथा हिरवा मानकुली या संघाला. आपण पुन्हा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परमित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओल टू कलरम केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. चला भादवड संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून आपण चौथ्या सामन्यामध्ये आहोत. विजयाचं लक्ष आहे डबल 55 धावा गावदेवी पूर्णा या संघासमोर. दोन्ही संघांनी पहिल्या एक एक सामन्यातून विजय संपादन केलेला आहे. मात्र या सामन्यातून एक संघ 2 विजय आणि एक पराभव निश्चित सामोरं जाणार आहे. बघूया चांगली टोटल 54 धावा जोशीलोम भादवाड हे संघाने बनवल्यात आणि 55 धावांचं लक्ष ठेवलं आहे देवा टावरे गावदेवी पूर्णा संघासमोर. लगेच क्षेत्ररक्षण लावून आपण सुरुवात करायची सामन्याला. आमचे दोन्ही पंच महेश कुडू आणि खलीद शेख सरांना देखील आपण शुभेच्छा देऊया. खलीद शेख आणि आमचे दुसरे दोन पंच सूर्यकांत मोरे आणि जितेंद्र वैती. तर नेहमीप्रमाणे सलामी जोडी आपण पाहतोय गावदेवी पूर्ण संघाची देवा टावरे आणि हरीश पाटील. चला क्षेत्ररक्षण लाभा. एका बाजूला नक्कीच नवनिर्वाचित अध्यक्ष जोशी साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष देवा टावरे यांचा संघ आपण पाहतोय. पूर्ण विपक्ष भादवाड. नाबाद 35 धावा या सामन्यातून ठोकल्या जगदीश नाईकनं 17 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह. पिंटूनं नाबाद 12 बनवल्या. बलदेवनं 2 आणि सुभाष पाटील शून्यावर बाद झाले होते. अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा एक चांगली टोटल आहे. नक्की जोशीलवन भादवड संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाची आपण सातत्याने चर्चा ऐकलेली आहे योगेश नाना मात्र सध्या कुठेतरी बॅटमधून जे त्यांचे फटके होते ते फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. षटकार किंग म्हणून ज्यांना संबोधलं जातोय. खूप मोठमोठे फटके मारण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये. मात्र कुठेतरी थोडासा बॅट त्यांची थंडावलेली आहे. चला असो आपण जाऊया सामन्याकडे. गोलंदाज सुभाष पाटील. देवा टावरे यांना आमंत्रण दिलं होतं पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. मात्र चेंडू चाललाय आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने गावदेवी पूर्णा संघाच्या फलकावर धावांचा श्री गणेशा. 1 इथे फटका इनसाइड आउट उडवलाय. वाह कमालीचा फटका. चेंडू सीमापार षटकार.
सीझनला षटकार लॉंग ऑनला नक्कीच अगदी थोडासा देवा टावरेंचा ही स्ट्रॉंग झोन आहे, मात्र लॉंग ऑफला जो फटका मारलाय नक्कीच आत्मविश्वास वाढेल. सुभाष पाटीलला इथे 6 धावेंनी स्वागत केले. धावसंख्या 7, 55 बनवायचे आहेत ना. ज्या सुरुवातीची गरज आहे ती सुरुवात करून देताना फलंदाज देवा टावरे. हा चेंडू फुल लेन डिलिव्हरी पाहिलाय, गतीनं बीट केलाय सुभाष पाटीलनं. तेरा 13.75च्या सरासरीने धावा जमवायचे आहेत. 2 चेंडू 7 आलेत. इथे हा चेंडू देखील पुन्हा एकदा डॉट. संदीप मोरे खुश आहेत. इष्टांच्या मागे अगदी गोलंदाज जेव्हा इष्टरक्षकाला असे चेंडू देत आहेत तेव्हा नक्कीच इष्टरक्षक खूप खुश असतात. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन अँड लेंथ. पहिला वाईट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 2 डॉट. आणि हा फटका पुन्हा एकदा उडवलाय आणि हा दुसरा वार देवा टावरेचा षटकार. धावसंख्येला स्पर्श करताना 4 चेंडूमध्ये 13. नक्कीच आमचे उमेश मिटकर खुश आहेत. 12वे खेळाडू अध्यक्ष पाहत आहेत. खुश आहेत की नाही? आहेत. 4 मध्ये 13 आलेत. आमचे सचिन तोट पूर्ण संघाचे खेळाडू देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. हरिदास उशिराने निघाले मात्र पोचलेत, हे महत्वाचं आहे. धावसंख्या 14 झालेली आहे. पाच चेंडू 14 धावा लागलेत. धावगतीला स्पर्श केलेला आहे. सुभाष पाटील षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू बघूया इथे काय घडलाय. लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू. धावसंख्या 15. ज्या धावगतीची गरज आहे त्या धावगतीपेक्षा जास्त धावा 5 चेंडू मध्ये लागलेत. गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाच्या 15 धावा 5 चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आणि इथे चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये अडवलाय. दुसरीची कॉलिंग. इथे फलंदाज हरेश पाटील. धावचीत बाद. गेम प्लॅन आहे. देवा टावरे खेळपट्टीवर आहेत. 55 बनवायचे आहेत आणि अगदी त्यांनी जी चर्चा केली ती चर्चा पहिल्या ओव्हर मध्ये तरी अगदी चांगली चर्चा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 1 विकेट दिला, 16 धावा बनवल्या आणि आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये किशोर पाटील. इनेट नंबर 3 वर देवा टावरेनं 5 मध्ये बनवल्या. 2 षटकारांनी 13. हरेशनं एका धावेचं योगदान दिलं. अशा पहिल्या ओव्हर मध्ये 1 बाद. 16 धावा लागलेत. 55 बनवायचे आहेत. आता 18 मध्ये 39 ची गरज. 18 चेंडू 39 धावा. यानंतरचा सामना आहे गुरुदत्त चौटायरवा मानकोली आणि गंगामाता गुंदवली. नक्कीच इथे गुंदवली संघाने 1 विजयाची नोंद केली. आता दुसरा सामना आहे ज्या संघाला पहिल्या सामन्यातून पराभवाला सामोरे जावं लागले आहे. चौटायरवा मानकोली. बघूया हा सामना खूप महत्वाचा असेल अविनाश मालीसाठी आणि ऑल टीम साठी. पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिट 18 सेकंद घेतली आहेत आणि गोलंदाजीसाठी जगदीश नाईक. हा चेंडू मिस टाइम आहे आणि काय झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर खराब चेंडूवर ही मोठी विकेट म्हणावी लागेल. जगदीश नाईक आज लक्की मॅन आहेत. चेंडू आउट करणे इतका चांगला नव्हता मात्र इथे नशिबाची साथ जगदीश नाईकच्या बाजूनं आणि मोठा फलंदाज देवा टावरे. बॅक टू दी डगआउट.
कधी कधी तुम्ही चांगल्या खेळाडूला चांगल्या चेंडूर नाही तर खराब चेंडूर देखील बाद करू शकता, हे दाखवलंय. बघा योगेश नाना चर्चा करतायत, रणजित सुभाष पाटील, कारण की या मॅच मधून मोठी विकेट त्यांना आता आलेली आहे देवा टावरे यांची, ज्यांनी 2 चौकार ठोकून 2 षटकार ठोकून 6 मध्ये 13 धावांचं योगदान दिलं. थोडेसे नक्कीच नाराज आहेत फटक्यावर. जगदीश नाईकनं विकेटनं सुरुवात केलेली आहे. ओव्हर नंबर 2. नवीन फलंदाज हर्षल, या खेळाडूंनी दमन दवरेची पहिली विकेट हॅट्रिक आज 3ऱ्या दिवसातून त्यांनी कंप्लीट केली आहे. याआधी परशु पाटीलनं काल पहिली विकेट केली होती, म्हणजे स्पर्धेची दुसरी हर्षलच्या नावावर. आणि षटकारांचे मयूर चौधरी 4 मध्ये 4. हर्षलनं चेंडूला टॅप केला अगदी कव्हर पॉइंट रिझन मधून. बलदेव जोशी आहेत, एक उंच पुरं शरीर एसटी आपण त्यांची पाहतोय. बलदेव जोशी नक्कीच याच मैदानातून दमन चषकाच्याच माध्यमातून आई जोगेश्वरी झून अंदुर्की संघाच्या विरुद्ध पहिला सामना खेळताना 49 धावांची नाबाद खेळी या खेळाडूंनी खेळली होती 2023-24 दमन दौऱ्यामध्ये. आणि आपण आता आहोत 2024-25 दमन चषकामध्ये. हा फटका बॅक टू द बॉलर, चांगला फटका किशोर पाटील यांचा. क्षेत्ररक्षक रणजित आहेत, संघातील एक चांगले चप्पल क्षेत्ररक्षक. बघा नाना त्याचं अभिनंदन करताना नक्कीच. धावसंख्या 18. जगदीश नाईक नक्कीच आज लक्की मॅन आहेत. ज्या गोष्टींसाठी जगदीश नाईक यांच्याकडे कुठलीही कमीपणा नाही आहे क्रिकेटच्या बाबतीत, अगदी त्याचा पुरेपूर इथे फायदा करून घेताना हा चेंडू आला डॉट. चार चेंडू फेकलेत, 2 धावा दिलेत, 1 विकेट 1 डॉट. हर्षलसाठी हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड होतोय आणि इथे मिळेल फक्त आणि फक्त 1 सिंगल. इथे किशोर पाटीलनं का थांबवलाय याचं उत्तर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल का बघूया. 5 चेंडू 3 धावा दिलेली आहेत आणि एकूण टोटल बनलेली आहे 2 बाद 19. 11 चेंडू मध्ये 19, 55 बनवायचे आहेत. नक्कीच रमेशजी तरे, बिंदास माली, जगदीश दादा पाटील आणि रुपेशजी भगत आणि इतर आमचे सहकारी मित्र या सामन्याची मजा घेताना. आणि हा चेंडू आला डॉट. 2 ओव्हर 19, 9 मिनिट 7 सेकंदामध्ये 2 ओव्हर कंप्लीट केलेत. वा, चांगलं सहकार्य आहे. वेळेच्या बाबतीत सर्वांनी असं सहकार्य करा. फायनल डे पर्यंत सर्व संघांकडून अशा सहकार्याची अपेक्षा आम्ही भिवंडी तालुका नवीन 40+ कमिटीच्या वतीनं तुमच्याकडून बाळगतोय. बघूया 12 चेंडू आणि 36 धावा, 18ची सरासरी. गुरु नाईक, बघूया गुरु नाईक हर्षल समोर. हर्षलनं पहिल्या सामन्यातून आपल्या नावाची छाप दमन चषकामध्ये सोडलेली आहे. आणि हा चेंडू आलाय गुरु याचा पहिला चेंडू डॉट आलाय. बघूया इथे 1 धाव.
10 चेंडू 35 धावा. किशोर पाटीलचा हा पहिला षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 26. किशोर पाटील वेट करतायत, थांबतायत. हर्षलला देखील त्यांनी थांबायला सांगितले आणि जो फटका त्यांना हवा होता तो फटका मात्र त्यांनी ठोकलाय. धावा बनले 26. आता 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 29. 9 मध्ये 29 आणि हा पुन्हा एकदा चेंडू लावायचा बर. तोच फटका, तोच रिझल्ट. षटकार 32 झालेत. पुन्हा एकदा वाढ तर जरूर केला होता 2 ओव्हर मध्ये. बाजवड संघाने मात्र इथे आता पलटवार करायला सुरुवात केलेली आहे. गावदेवी पूर्ण संघाकडून किशोर पाटीलनं आता 8 मध्ये 23. याआधी गुंदोली संघानं बनवल्या होत्या 20. शेवटच्या ओव्हर मध्ये आता इथे बनवायचे आहेत 23. 8 चेंडू आहेत. बघूया गुरु आणि हा फटका देखील सीमा पार आणि आजच्या दिवसातील दुसरी गावदेवी पूर्ण संघाचे अध्यक्ष आहेत आणि किशोर पाटील साठी 500. आता 7 मध्ये 17. सुभाष पाटील चर्चा करायला आलेत गुरु नाईकच्या सोबत. बघा संजय पाटील ना हर्षला देखील विकेट रेटिंग साठी 500 रुपये दिले होते. 7-17 आणि हा चेंडू देखील काउ कॉर्नरच्या बाहेर. 4 में 4 ठोक डाले. पाटीलनं का धाव घेतली नव्हती, स्ट्राईक का सोडली नव्हती. आज 4 मध्ये 4 ठोकले मयूरनं आणि या सामन्यातून 4 मध्ये 4 ठोकले किशोर पाटीलनं. क्या बात आहे. कोण म्हणतो खेळपट्टीवर धावा होत नाही मातीच्या. किशोरने सांगितले धावा होत आहेत, धावा बनवावे लागतात, फटके मारावे लागतील तेव्हा धावा होतील. आता 6 मध्ये 11 आणि संदेश पाटील पिंटू याच्यावर चौथ्या ओव्हरची जबाबदारी असेल. किशोर पाटील साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आले आणि दीपक भाऊ पाटील आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून 1000. चौकार, षटकार, विकेट प्रत्येक हॅट्रिकला दीपक भाऊ म्हात्रे काल्हेर शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत भिवंडी आणि आपल्या नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे देखील ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून खेळाडूंना पारितोषिक दिले जाईल. उद्या येतात ते दौड्यावर आणि सर्व खेळाडूंची नावं त्यांनी सांगितलं लिहून ठेवा, पैसे त्यांना दिले जातील. हर्षलनं चेंडूला अगदी टर्न केलाय. चेंडू चालला डीप फाईन लेगला. सचिन नाईकचा अप्रतिम फिल्डिंग आपण पाहतोय. 3री धाव इथे किशोरनं जीवाचं रान करताना पूर्ण केलेली आहे. खूप जिद्दी खेळाडू आहे किशोर पाटील. बघा प्रत्येक निर्णयासाठी तुम्ही होम फोटो लाईव्हची मदत घेऊ नका प्लीज. आपण गेले 3 दिवसामध्ये आहोत, कधी आपण 3ऱ्या पंचांकडे आलो नाहीत. पंचांना जर वाटला एखादा तर ते नक्कीच येतील. अगदी आमचे उमेश मिटकार आता 5 मध्ये 8 आणि ज्या खेळाडूंना ठोकल्यात 4 मध्ये 4 तो समोर आहे संदेश पाटील पिंटूच्या.
हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बलदेव जोशी चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. आता 4 मध्ये 6. पहिल्या 2 मध्ये आल्या 5. आता उर्वरित 4 मध्ये 6. काय सामना आहे बघा. गुंदोली संघानं देखील धावा चेस केल्या. 44 इथे 55 धावसंख्या चेस करायचे. आणि हा फटका फसलाय की काय. रणजित झेल ड्रॉप करतोय. इथे संधी निर्माण झाली होती भादवड संघासाठी. किशोर का थांबले झेल होईपर्यंत नक्की चर्चा सुरू आहे खेळाडू कक्षामध्ये. आता 3 मध्ये 5. 50 झाले. 2 धावा झाल्या असत्या. मात्र किशोर यांना वाटलं की झेल होईल. ही चुकी केली का याचं उत्तर आपल्याला मिळेल का बघूया. 3 मध्ये 5. हर्षल समोर आहे. काय सामने होतात आज. वा. गुंदोली संघ त्यानंतर चेसिंग साठी आता पूर्ण संघ प्रयत्न करताना मैदानातून. इथे बघूया हर्षलला चेंडू बॅटवर घेता आला नव्हता. लेग बायचा इशारा. 2 मध्ये 4. 2 चेंडू 4 धावा. नक्कीच किशोर पाटील यांनी जो झेल ड्रॉप झाला होता त्याच्यावर 1 धाव कमी का घेतली ती चर्चा सध्या खेळाडू कक्षामध्ये सुरू आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. पिंटू एवढ्या लवकर हार मानणारा खेळाडू नाहीये. 2 मध्ये 4. 51 बनवलेत 22 चेंडू मध्ये. आता 2 चेंडू मध्ये 4. बघूया. आणि हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. आता गोल्डन चौकार की गोल्डन षटकार. नक्कीच हा सामना जर जिंकून दिला तर संदेश देखील कौतुक होईल. आणि हा सामना जर पूर्ण संघाला किशोर पाटीलला जिंकून दिला तर नक्कीच बघूया. 1 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. भादवड की पूर्ण की भादवड. 1-4. आणि हा फटका समोर उडवलाय. नाना योगेशनं चेंडूला उचललाय आणि अगदी हा सामना जिंकलाय. जोशी 11. भादवडचा दुसरा विजय. बघा तो झेल आणि ती 1 धाव चर्चेचा विषय कदाचित राहील. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर लथारा नाहीये. गावदेवी पूर्ण संघ दुसऱ्या सामन्यातून हा पहिला पराभव त्यांच्या वाटेला आलेला आहे. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा. ही सूचना वारंवार द्यायला नाही पाहिजे तरी साहेब. दोन्ही संघांनी अगदी ते पहिल्या दिवसापासून आपण सांगतो ते ऐकायला पाहिजे. चला चला जोशी साहेबांचा संघ या आपण देखील. आणि लगेच पुढील संघ गुंदवली आपण मैदानाचा ताबा घ्या. या सामन्याचा सामनावीर वंडरबॉब भिवंडी जगदीश नाईक. कारण की नाबाद 35 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 धावा देते 1 विकेट. या जगदीश नाईक. मोरे सर, जितेंद्र वैती सर. चला चला दोन्ही संघ प्लीज मैदान सोडा. पूर्ण संघ भादवड संघ मैदानाच्या बाहेर मित्रांनो आपल्याला सामना लगेच सुरू करायचा आहे. आपण जगदीश नाईक यांना देऊया सामनावीर.
ट्रॉफी रमेश तरे साहेबांच्या शुभ हस्ते अग्री कोलेंची शान एकविरा कारल्याच्या आईची टोपी आणि एक सुंदर ट्रॉफी. जगदीश नाईक अभिनंदन. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच रमेशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफी आणि या टोपीचं इथे